आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या विश्वात एक खोलवर चर्चा करणार आहोत. हो, आणि आपल्याकडे खूप महत्वाचा ग्रंथ आहे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला त्यांच्या निवडक साहित्याचा संग्रह. हो, आणि यातून आपण खास करून त्यांच्या फकीरा या कादंबरीवर बोलणार आहोत. अगदी. फकीरा हे नाव फक्त एका पात्राचं नाही का? ते एका संपूर्ण समाजाच्या लढाईचं प्रतीक आहे. बरोबर. आणि म्हणूनच फकीरा समजून घ्यायचा असेल तर आधी अण्णाभाऊंना समजून घ्यावं लागतं. या संग्रहाच्या संपादकीयात अर्जुन डांगळे यांनी खूप छान मांडलंय काय? की साठ्यांचं आयुष्य आणि त्यांचं साहित्य हे तुम्ही वेगळं करूच शकत नाही. त्यांची लेखणी म्हणजे केवळ शाही नाही, तर त्यांनी भोगलेल्या अनुभवांचं रक्त आहे. खरंय. त्यामुळे आज आपण फक्त कथेचा आढावा घेणार नाही, तर त्यामागचा विचार आणि ते वास्तव शोधण्याचा प्रयत्न करू. मला नेहमी एक प्रश्न पडतो की त्यांना तर शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. हो. मग त्यांच्या लेखनात इतकी वैचारिक स्पष्टता, भाषेवर एवढी पकड, हे आलं कुठून? याचं उत्तर ना त्यांच्या शाळेत आहे. शाळा? पण हो, तीच तर गंमत आहे. त्यांची शाळा म्हणजे ही 4 भिंतींची इमारत नव्हती. अच्छा. त्यांचं गाव, मुंबईच्या गिरण्या, तिथल्या झोपडपट्ट्या. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. अगदी. रस्त्यावरचं आयुष्य, तेच त्यांचं विद्यापीठ होतं. त्यांनी जे अनुभवलं तेच लिहिलं. आणि त्यांच्या विचारांना 2 मोठ्या प्रवाहांनी आकार दिला. कोणते 2 प्रवाह? एक म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी विचार आणि दुसरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलित मुक्तीचा लढा. आणि लालभावटा कलापथकाचाही उल्लेख येतो त्यांच्या प्रवासात. हो, खूप महत्वाचा टप्पा येतो. त्याचा नेमका काय परिणाम झाला त्यांच्यावर? खूप मोठा. लाल बावटा कलापथक हे फक्त गाणी बजावणी करणारं पथक नव्हतं, तर ते एक फिरतं विचारमंच होतं. शाहिरी, पोवाडे, लोकनाट्य, लोकांच्या भाषेत ते त्यांच्यात जागृती करायचे. अच्छा, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम. बरोबर. इथेच अण्णाभाऊंची लेखणी जास्त धारदार झाली. लोकांपर्यंत थेट कसं पोचायचं हे ते इथे शिकले. मनोरंजनातून प्रबोधन हे त्यांचं शस्त्र बनलं. आणि याच वैचारिक पायावर त्यांनी फकीरासारखी कलाकृती उभी केली. अगदी. त्यांच्या लेखणीतली ही चाग मला वाटतं फकीराला अजरामर करते. कादंबरीची सुरुवातच किती दाहक आहे ना का? हो. तो दुष्काळ, ती उपासमार, वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. अगदी. ती सुरुवात म्हणजे वाचकाला थेट वास्तवाच्या खाईत ढकलण्यासारखं आहे. अण्णाभाऊ वर्णन करतात की सूर्य मावळलाय, सगळीकडे अंधार आहे आणि त्या अंधारात भूक पसरतीये. गाव हतबल आहे, लोक झाडाची पानं खाऊन दिवस काढतायत. हे वर्णन म्हणजे काही कल्पना नाहीये. हे त्यांनी स्वतः पाहिलं असणार. हो, त्यांनी अनुभवलेली गरिबी आणि उपासमार त्या प्रत्येक शब्दात उतरली आहे. आणि याच भयानक शांततेत एक नवीन संकट उभं राहतं. कोणतं? जोगिणीचं संकट. हो, या जोगिणीच्या संकटाबद्दल थोडं सांगा ना, कारण ते आजच्या वाचकाला कदाचित पटकन कळणार नाही. जोगिणी म्हणजे एक अमानुष अंधश्रद्धा. अच्छा. गावात दुष्काळ किंवा रोगराई आली की देवीचा कोप झाला असं मानायचे, आणि देवीला शांत करण्यासाठी गावातल्या एखाद्या तरुण मुलीला जोगीण म्हणून देवाला वाहिलं जायचं. म्हणजे तिचं आयुष्य तिथेच संपायचं. हो, आणि फकीरामध्ये हे संकट गावाला आणखीनच घाबरवून टाकतं. म्हणजे एकीकडे पोटाची भूक आणि दुसरीकडे अंधश्रद्धेची भीती. बरोबर. अशा दुहेरी संकटात गाव सापडलंय, आणि तेव्हा फकीराचा उदय होतो. आणि त्याचा उदय हा काही शांतताप्रिय नायिकासारखा नाही, तो थेट व्यवस्थेला आवाहन देतोय. हो, तो सरळ म्हणतो, आपण आपलं गाव जगवू, आणि थेट सरकारी खजिन्यावर दरोडा टाकण्याची योजना आखतो. ही खूपच धाडसी पाऊल आहे. इथेच अण्णाभाऊंच्या लेखणीची ताकद दिसते. कशी? फकीराचं हे कृत्य कायद्याच्या भाषेत गुन्हा आहे, पण जेव्हा जगवणारी व्यवस्थाच मारायला लागते, तेव्हा जगण्यासाठी कायदा मोडणं हा गुन्हा ठरतो की न्याय? वा, हा खूप मोठा प्रश्न आहे. हाच कादंबरीने उपस्थित केलेला मूलभूत प्रश्न आहे. फकीरा म्हणतो, एका पोटासाठी मी 50 शिरं घेणार. यात त्याचा स्वार्थ नाहीये. नाही. आपल्या माणसांना जगवण्याची एक टोकाची तळमळ आहे. आपण सुरुवातीला मार्क्सवाद आणि आंबेडकरी विचारांचा उल्लेख केला होता. हो. ते या प्रसंगात कसे दिसतात? अगदी स्पष्ट. जेव्हा फकीरा सरकारी खजिना लुटतो, तेव्हा तो संसाधनांच्या असमान वाटपावर हल्ला करतो. म्हणजे सरकार धान्य गोदामात सडवतंय आणि जनता उपाशी मरतीये. हो, हे त्याला मान्य नाही. हा थेट मार्क्सवादी विचारांमधला वर्ग संघर्ष आहे. शोषित विरुद्ध शोषक. आणि आंबेडकरी विचार? तोही आहे.
फकीरा ज्या रामोशी समाजातून येतो त्या समाजाला इंग्रज सरकारने जन्मतःच गुन्हेगार ठरवलं होतं. हो, क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट. बरोबर. त्यामुळे फकीराचं बंड हे फक्त आर्थिक न्यायासाठी नाही, तर जातीय अस्मितेसाठी आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठी आहे. इथे डॉक्टर आंबेडकरांचा प्रभाव दिसतो. म्हणजे हे फक्त पोटासाठीचं बंड नाही, तर माणूस म्हणून जगण्यासाठीचं बंड आहे. आणि तो यात एकटा नाही. अजिबात नाही. त्याचे साथीदार, त्याचा गाव, सगळं त्याच्या पाठीशी उभं राहतं. दौलतीसारखा मित्र. हो, कारण अण्णाभाऊंना हेच दाखवायचं आहे की कोणताही लढा एका व्यक्तीचा नसतो, तो सामूहिक असतो. जेव्हा फकीरा धान्याची गाडी लुटून गावात आणतो तेव्हा जो जल्लोष होतो तो फक्त धान्य मिळाल्याचा नाही, तर तो व्यवस्थेवर मिळवलेल्या विजयाचा आहे. अगदी. गावकरी त्याला चोर नाही तर देव मानतात, आपला तारणहार. हा संघर्ष मग फक्त फकीराचा राहत नाही, तो संपूर्ण गावाचा होऊन जातो. आणि मग सुरू होतो तो थरारक पाठलाग. पोलीस फकीराच्या मागे लागतात. हां, जंगलात, दर्याखोऱ्यात. तो फक्त ताकदीने नाही, बुद्धीनेही त्यांना हरवतो. बरोबर. पण त्याचा एक साथीदार गबन्या पकडला जातो. तेव्हा फकीरा त्याला सोडवण्यासाठी जी योजना आखतो ती खूप काही सांगून जाते. हो, गबन्याला सोडवण्यासाठी केलेला हल्ला हा त्या समूहाच्या एकजुटीचं प्रतीक आहे. ते एकमेकांना वाऱ्यावर सोडत नाहीत. खरंय. ही पात्र म्हणजे अण्णाभाऊंनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या लढवय्या समाजाचं प्रतिबिंब आहेत. ते हार मानणाऱ्यांपैकी नाहीत. पण या सगळ्या संघर्षात या कथेला एक मानवी चेहरा देणारी पात्रही आहेत. हो, विशेषतः फकीराच्या आयुष्यातल्या स्त्रिया. त्याची आई आणि त्याची पत्नी राधा. मला राधाच्या पात्राबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ती फक्त नायकाची पत्नी आहे की तिचं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे कथेत? तिचं स्वतःचं खूप कणखर अस्तित्व आहे. राधा हे पात्र केवळ फकीराला साथ देण्यासाठी नाहीये. ती एक सोशिक, पतीची वाट पाहणारी बाई नाहीये. मग कशी येते? जेव्हा फकीरा लढाईवर जातो तेव्हा ती घर सांभाळते, त्याच्या आईला धीर देते आणि प्रसंगी स्वतः हातात शस्त्र घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही. अरे वाह. ती फकीराच्या संघर्षात बरोबरीची भागीदार आहे. अण्णाभाऊंनी त्या काळात इतकं स्वतंत्र आणि खंबीर स्त्रीपात्र उभं केलं हे खूप मोठं आहे. म्हणजे फकीरा बाहेर व्यवस्थेशी लढतोय. आणि राधा घरातल्या आणि समाजातल्या आव्हानांना तोंड देत असते. पण इतका मोठा लढा, इतकी एकजूट असूनही अखेरीस फितुरी होते आणि फकीराला पकडलं जातं. हा कथेचा सर्वात दुःखद भाग आहे. आणि ही फितुरी खूप काही सांगून जाते, नाही का? म्हणजे मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्यातच दडलेला असतो. जेव्हा स्वतःच्याच माणसांपैकी कोणीतरी पैशाच्या लालसेने दगा देतं तेव्हा नायकाचा पराभव अटळ असतो. बरोबर. फकीराला पकडल्यानंतर गावात जी भयान शांतता पसरते, लोकांचा जो आक्रोश आहे, ते वर्णन वाचून अक्षरशः काळजाला घरं पडतात. त्याला पकडून नेलं जातं, त्याच्यावर खटला चालतो, पण तो शेवटपर्यंत झुकत नाही. त्याचा स्वाभिमान, त्याची बंडखोर वृत्ती, अगदी. तो हरतो पण तो संपत नाही. नेमका हाच मुद्दा आहे. हो. फकीरा नावाचा माणूस पकडला जातो, त्याला फाशी होते, पण फकीरा नावाचा विचार मरत नाही. तो लोकांच्या मनात एक प्रतीक म्हणून जिवंत राहतो. एक स्फुलिंग म्हणून. ही केवळ एका व्यक्तीच्या पराभवाची कथा नाही, तर ती व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षाच्या अमर गाथेची कथा आहे. अण्णाभाऊंना हेच सांगायचंय की माणसं मरतात, पण त्यांनी सुरू केलेला लढा पुढच्या पिढ्या जिवंत ठेवतात. हो. फकीरा ही त्याच लढाची मशाल आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी म्हणजे फक्त एका बंडखोराची रोमांचक कथा नाही, त्यापेक्षा खूप जास्त आहे. ती सामाजिक विषमता, भूक आणि अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या एका महाकाव्यासारखी आहे. लेखकाचे स्वतःचे अनुभव, त्यांचे विचार आणि समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, हे सगळं त्या कादंबरीच्या प्रत्येक पानातून आपल्याला दिसतं. नक्कीच. आणि हे साहित्य आपल्याला याची जाणीव करून देतं की खरं साहित्य तेच असतं जे समाजाच्या वेदनेला आवाज देतं आणि बदलासाठी लढण्याची प्रेरणा देतं. हो, म्हणूनच फकीरा आज इतक्या वर्षानंतरही तितकाच महत्वाचा वाटतो. कारण आजही समाजात न्याय, हक्क आणि सन्मानासाठीचा संघर्ष कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरूच आहे. खरंय. जाता जाता एक विचार मनात रेंगाळतोय. कोणता? जेव्हा प्रस्थापित व्यवस्थाच समाजातील एका मोठ्या घटकाला जगण्याचा मूलभूत हक्क नाकारायला लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचे नियम तोडून जगण्यासाठी केलेला संघर्ष हा गुन्हा असतो की न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग? या प्रश्नाचं उत्तर शोधायला ही कादंबरी आपल्याला नक्कीच प्रवृत्त करते.